कड्यावरून खाली पडल्यानंतर तिथे असणाऱ्या स्थानिकांनी तेजस्विनीवर प्राथमिक उपचार केलेले असतात. आता काही दिवसांनंतर तेजस्विनीला शुद्ध आलेली असते आणि ती तिथे असलेल्या लोकांना विचारत असते, मी कुठे आहे? त्यावेळेला तिथले लोक म्हणत असतात, अहो असं काय करताय? साधारण 1 महिन्यांपूर्वी तुम्ही वरून थेट खाली दरीत कोसळला होतात आणि आम्ही तुमच्यावर प्राथमिक उपचार सुरू केले. त्यावर तेजस्विनी म्हणत असते, म्हणजे मी 1 महिन्यापासून शुद्धीवर नव्हते? त्यावर ते उपचार करणारे स्थानिक लोक म्हणत असतात, हो, 1 महिन्यापासून आम्ही तुमच्यावर सगळे उपचार करत होतो आणि शेवटी आज तुम्हाला शुद्ध आली. पण तुम्ही नेमके आहात कोण? असं विचारल्यावर तेजस्विनी लगेचच सांगू लागते, मी मी तेजस्विनी राघव कामत. हे नाव ऐकल्यावर मात्र त्या लोकांना कळत नसतं नेमकं कोण आहे. आणि अशातच आपण पाहतोय शेवटी तेजस्विनीने एक अशी चिठ्ठी लिहून त्या माणसांना दिलेली असते की अमुक व्यक्तीपर्यंत ही चिठ्ठी पोहोचवा. आणि मग तिथे असणाऱ्या एका युवकाने ती चिठ्ठी थेट त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची सोय केलेली असते. आता ती व्यक्ती असते कान्हा. आणि कान्हापर्यंत ती चिठ्ठी पोचताच कान्हाला क्ल्यू मिळतो की तेजस्विनी मॅडम या जिवंत आहेत. आता चिठ्ठी नेमकी आली कुठून याचा पाठपुरवठा केल्यावर थेट चिठ्ठी त्याच ठिकाणाहून आली आहे ज्या ठिकाणाहून तेजस्विनी मॅडम खाली पडलेल्या असतात आणि तिथेच राहणाऱ्या स्थानिकांनी त्यांच्यावर उपचार केलेत. हे जेव्हा कान्हाला कळतं, कान्हा त्या ठिकाणी पोचतो आणि तेजस्विनी मॅडम समोर उभा राहून म्हणत असतो, तेजस्विनी मॅडम, मॅडम तुम्ही ठीक आहात ना? त्यावर तेजस्विनी म्हणत असते, हो कान्हा, मी ठीक आहे. पण कान्हा, माझी सखी कशी आहे? त्यावेळेला तेजस्विनीला कान्हा म्हणत असतो, काळजी करू नका, तुमची सखी ठीक आहे, काही झालेलं नाही तिला. हे वाक्य ऐकल्यावर तेजस्विनी म्हणत असते, आणि मनस्विनी त्या त्या आहेत, तुमच्याच नावाने त्या घरात राज्य करत आहेत. हे वाक्य ऐकल्यावर आता तेजस्विनी म्हणत असते, कान्हा, कान्हा तू घेतोयस ना सगळं सांभाळून? त्यावर कान्हा म्हणत असतो, हो तेजस्विनी मॅडम, नका काळजी करू तुम्ही. मला माहिती होतं पहिल्यापासूनच की ही जी बाई तुमच्या नावाने वावरते ती नक्कीच तेजस्विनी नाही आहे म्हणून, आणि ती सरकारच आहे. त्यावर तेजस्विनी म्हणत असते, कान्हा, कान्हा मला घेऊन चल. त्यावर लगेचच आता कान्हा म्हणत असतो, तेजस्विनी मॅडम काळजी करू नका तुम्ही, तुम्हाला या ठिकाणाहून आता तुमच्या हक्काच्या घरात नेण्यासाठीच आलोय मी. हे वाक्य ऐकल्यावर आता तेजस्विनीला खूप बरं वाटतं. इकडे आपण पाहतोय आता सरकार म्हणजेच मनस्विनी हिच्या हातात प्रॉपर्टीचे पेपर सखीने दिलेले असतात. सखी म्हणत असते, आई, आता ह्या सगळ्या प्रॉपर्टीची एकमेव मालकीण तू आहेस. आणि त्यानंतर आता सरकारच्या मनात आनंदाच्या बुडबुड्या फुटत असतात. आणि अशातच आपण पाहतोय आता सरकारने टकाटकपणे एक पेग बनवायला सुरुवात केलेली असते. सरकार स्वतःशी बोलत असते, आता या कामतांच्या प्रॉपर्टीवर एकमेव मीच राज्य करणार आणि यानंतर इथे फक्त माझाच हुकूम चालणार. या तेजस्विनीच्या मुलीला म्हणजे सखीला अशा काही वेदना देणार ना मी की तिला आठवलं पाहिजे की तिने एकेकाळी मला काय म्हटलं होतं, मनस्विनी मावशी, तुझी लायकीच ती आहे ना? आता ही मनस्विनी तिला दाखवून देणार की मनस्विनी काय करू शकते ते. तिकडे आपण पाहतोय कान्हाने आता तेजस्विनी मॅडमना त्या ठिकाणाहून थेट एकदम सेफली जवळच्याच एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं आणि त्यांच्यावर पुढील उपचार करून घेतलेले असतात. आणि त्यानंतर आता कान्हा तेजस्विनीला म्हणत असतो, तेजस्विनी मॅडम चला, इथूनच आता पुढे तुम्हाला थेट तुमच्या हक्काच्या घरात जायचं आहे, ज्या ठिकाणी ती मनस्विनी तुमचं नाव घेऊन राज्य करते. त्यावर लगेचच आपण पाहतोय तेजस्विनी म्हणत असते, चल कान्हा, जरा लवकर चल. आणि अशातच आता कान्हा आणि थेट तेजस्विनी घराकडे जायला निघतात. इकडे आपण पाहतोय आता मनस्विनीने घरात एकच राडा घातलेला असतो की ए परशू, काय बोलला होतास तू मागे? मी तुम्हाला विचारतो, काय तुमची लायकी आहे? बोलला होतास ना?
त्यावर परशु म्हणत असतो, काय झालंय तेजस्विनी बहिणी? त्यावर तेजस्विनी नसलेली मनस्विनी म्हणत असते, तेजस्विनी नाही बोलायचं, सरकार बोलायचं, सरकार. आणि अशातच आता परशुला खूप मोठा झटका बसलेला असतो, कारण समोर उभी असलेली बाई तेजस्विनी नसून सरकार आहे. ते कान्हा जीवाच्या आकंताने सांगत होता, आपण त्यावर विश्वास ठेवला नाही. हे जेव्हा परशुला फायनली कळतं, त्यावेळेला परशुला कळून चुकतं की आपण खूप मोठी चूक केली आहे म्हणून. आणि अशातच आता थेट परशु बोलत असतो, म्हणजे म्हणजे तुम्ही सरकार आहात? त्यावर सरकार म्हणत असते, अजूनही तुझा मेंदू गुडघ्यात आहे का रे? मगाचपासून सांगते मी तुला, सरकार आहे मी, आणि माझ्याशी अदबीने बोलायचं. अशातच आपण पाहतोय आता गौतम तिथे आलेला असतो. गौतम म्हणत असतो, काय चाललंय तुझं तेजस्विनी बहिणी? त्यावर गौतमलाही आता ही सरकार म्हणत असते, ए गौतम, सरकार बोलायचं मला, तुझी तेजस्विनी बहिणी नाहीये मी. हे सगळं ऐकल्यावर गौतम म्हणत असतो, माहित आहे मला, आणि हे आत्ताच नाही, खूप दिवसाच्या आधीपासून कळलंय मला. पण जास्त माज करू नकोस तू. सरकार जरी असलेस ना, तरी तुला फाट्यावर मारायला कमी करणार नाही मी. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सरकार म्हणत असते, विसरतोयस का तुझी मुलगी कुल्फी? आणि अशातच आता गौतम म्हणत असतो, ए मनस्विनी, माझ्या मुलीचं नाव देखील घेऊ नकोस तू, नाहीतर मी विसरून जाईन मी काय करीन ते. आणि अशातच आपण पाहतोय आता सरकारने थेट कुल्फीला बेडरूम मधून फरफटत बाहेर आणलेलं असतं आणि कुल्फीचा गळा धरलेला असतो. अशातच आपण पाहतोय तेवढ्यात तिथे सखी आलेली असते. सखी म्हणत असते, आई आई काय चाललंय तुझं? हे काय करतेस तू? अगं कुल्फीला लागतंय, तू गंमत तर करत नाहीयेस ना कुल्फीची? त्यावर लगेचच आता गौतम म्हणत असतो, सखी पाहिलास, इतके दिवस तुला कान्हा जीवाच्या आकंताने जे काही सांगत होता ते चुकीचं नव्हतं. ही बाई तेजस्विनी नसून ही बाई मनस्विनी आहे, म्हणजे सरकार. त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता सरकार बोलू लागते, ए गौतम्या, एक गोष्ट लक्षात ठेव, आता तू या सखीला काही सांग, ती माझं काही वाकडं करू शकत नाही, कारण ऑलरेडी तिने तिच्या नावावरची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केलाय. आणि असं झालं असताना या घरातली सत्ता माझ्याकडेच आहे. त्यामुळे तू जास्त तोंड उघडशील ना, तर हिच्या माझ्या हातात असलेल्या कुल्फीचा गळा आवळून टाकीन मी. आणि अशातच आता सखी म्हणत असते, थांब थांब बाई थांब, असं करू नकोस. त्यावेळेला ही मनस्विनी म्हणत असते, गप्प बस गा, तुझी आई नाहीये मी, सरकार बोलायचं, सरकार. आणि अशातच आता सखी म्हणत असते, हो हो सरकार, प्लीज असं काही करू नका, तुम्ही कुल्फीला सोडा, तुमच्या नावावर केली ना मी सगळी प्रॉपर्टी, प्लीज कुल्फीला काही करू नका. आणि अशातच आता या सरकारने कुल्फीला सखीकडं लपटून दिलेलं असतं. सखी लगेचच कुल्फीला सावरते आणि म्हणत असते, कुल्फी बाळा, काळजी करू नकोस तू, काही झालेलं नाहीये तुला, मी आहे तुझ्या बरोबर. आणि लगेचच आता सखीने कुल्फीला गौतम काकांच्या हातात दिलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं, काका तू आधी कुल्फीला घेऊन आत जा. आणि मग गौतम कुल्फीला घेऊन आत जातो. तेवढ्यात आपण पाहतोय आता सखी म्हणत असते, काय चालवलंयस तू? का असं वागतेस तू? म्हणजे इतके दिवस माझा फक्त विश्वासघात केलास तू? त्यावर सरकार म्हणत असते, ए अरे तुरे करायचं नाही, या सरकार बोलायचं मला, अहो जाहो करायचं. आणि अशातच आपण पाहतोय दारात एकटाच आलेला कान्हा म्हणत असतो, अहो सरकार, मी तर तुम्हाला आधीपासूनच अहो जाहो करतो, तर माझं काही चुकलेलं नाहीये ना? हे वाक्य ऐकल्यावर आता सरकारने थेट कान्हाला म्हटलेलं असतं, ए कान्हा, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला माहित होतं मी आधीपासूनच सरकार आहे, पण तुझ्याच बायकोने तुझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि बघ तिने सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली आहे. आता या कामतांच्या प्रॉपर्टीची एकमेव बॉस म्हणजे सरकार. त्यावर लगेचच आपण पाहतोय कान्हा बोलू लागतो, ओ मनस्विनी, तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही जिंकलात म्हणून, पण तुमच्या एक गोष्ट लक्षातच आली नाही की तुमचं आता पानिपत होणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर सरकार म्हणत असते, पानिपत? आणि माझं डोकं फिरलंय का तुझं?
त्यावर काना म्हणत असतो, डोकं माझं फिरलेलं नाहीये, आता फिरणार तुमचं. बघा कोण आलंय. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सगळेच दाराकडे टक लावून पाहतात. तर आतमध्ये डोक्यावर पदर घेऊन एक बाई आत आलेली असते. त्या बाईला पाहून लगेचच आता सखी म्हणत असते, कबीर म्हणजेच कान्हा, कोण आहे ही बाई. त्यावर कबीर म्हणत असतो, सखी मॅडम सगळंच कळेल, थांबा जरा. आणि अशातच आता कबीर म्हणत असतो, काय मग सरकार, तुम्ही यांना ओळखलं असाल ना. त्यावर सरकार म्हणत असते, डोकं फिरलंय का तुझं. डोक्यावर पदर घेतलेल्या बाईला मी कसं काय ओळखू शकते. कोण आहे भिकारडी. त्यावर कबीर म्हणत असतो, यांना भिकारडी म्हणताय तुम्ही, पण एक गोष्ट लक्षात येते का सरकार, तुमच्या खऱ्या भिकाऱ्या तर तुम्ही आहात. आता सरकारचा तारा चढतो आणि सरकार बोलू लागते, ए कान्हा, असशील तू बजेटभर श्रीमंत, पण मला भिकारडी म्हणतोयस तू. आता बघ मी काय करते. आणि अशातच आता थेट या सरकारने स्वतःकडे असलेली पिस्तूल काढलेली असते आणि थेट कानावर रोखलेली असते. कान्हा म्हणत असतो, मला काय कच्चा खिलाडी समजताय का. मला माहिती होतं असल्याच प्रकारचा डावपेच खेळणार तुम्ही, कारण तुम्ही निर्बुद्धी आहात, तुम्हाला बुद्धीच नाहीये. मी काय करू शकतो ते. आणि अशातच आता थेट मागचा पुढचा विचार न करता कानाने सरकारच्या हातातील बंदूक ओढत सरकारच्याच कनपट्टीवर ठेवलेली असते आणि असं म्हटलेलं असतं, किती गोळ्या आहेत ह्यात. 6 असतील ना. 6च्या 6 गोळ्या तुमच्या भेजामध्ये टाकू का. हे वाक्य ऐकल्यावर सरकार म्हणत असते, ए कान्हा, कान्हा ती खेळण्यातली वस्तू नाहीये, लांब ठेव लांब ठेव, लागेल मला. त्यावर कान्हा म्हणत असतो, 2 मिनिटापूर्वी माझ्या कनपट्टीवर तुम्ही ठेवली होती ही बंदूक, त्यावेळेला तुम्हाला काहीच वाटलं नाही का. पण तुम्हाला आत्ता दाखवून देतो कोण आहेत त्या. आणि अशातच आता थेट मागचा पुढचा विचार न करता कान्हाने, तेजस्विनी मॅडम या सगळ्यांसमोर उचला हा पदर. आणि थेट सगळ्यांसमोर तेजस्विनी मॅडमची दमदार अशी एंट्री झालेली असते आणि स्वतःच्या सख्या बहिणीला समोर जिवंत पाहून सरकारच्या पायांना आता लटपटायला लागतात. सखी म्हणत असते, आई, आई तू. आणि अशातच आता सरकारच्या समोरच असलेली तेजस्विनी म्हणत असते, हो सखी बाळा, मी तुझी आई. आणि अशातच आता थेट सखी जाऊन आपल्या आईला घट्ट अशी मिठी मारते. तेवढ्यात आपण पाहतोय सरकार बोलू लागते, ए म्हणजे तू माझ्या बहिणीला जिवंत परत आणलास तर. त्यावर कान्हा म्हणत असतो, अजूनही विसरताय का. तुमच्या हातात असलेली बंदूक मी माझ्या हातात घेतली आहे. कोणत्याही क्षणी मी ट्रिगर दाबला की खेळ खल्लास होईल तुमचा. हे वाक्य ऐकल्यावर सरकार म्हणत असते, पण तुला या ठिकाणी आणायची गरजच काय होती. अशातच आता थेट कान्हा म्हणत असतो, कारण तुमच्या काळ्या कांड्या सगळ्यांसमोर उघड करायच्या होत्या मला. या प्रॉपर्टीवर स्वतःचा हक्क सांगणाऱ्या तुम्ही, स्वतःची दमडीही तुम्हाला कमवता येत नाही आणि लुटायला मात्र तुम्ही एनी टाइम तयार असता. अशातच आपण पाहतोय आता सरकारच्या समोरच थेट राघवच्या मोठ्या बहिणीची एंट्री झालेली असते आणि तिने आपल्या हाताने थटाथट या सरकारचं थोबाड फोडलेलं असतं. आलेल्या आपल्या आत्याने जे काही केलं ते अगदी योग्य आहे असं म्हणत सखीने आपल्या आत्याचा दमदार असा गृहप्रवेश करून घेतलेला असतो. सखी म्हणत असते, आत्या तू आलीस म्हणून आज कान्हाने सगळं काही घडवून आणलं. आणि अशातच आता नंदा म्हणजेच कान्हाच्या समोर असलेली सखीची आत्या म्हणत असते, ये पोरग जरा बरं वाटतंय मला. त्यावर सखी म्हणत असते, अगं आत्या, नवरा आहे तो माझा. हे वाक्य ऐकल्यावर कान्हा म्हणत असतो, म्हणजे बेबी सरकार तुम्ही मला तुमचा नवरा म्हणून स्वीकारलात तर. त्यावर लगेचच आता सखी म्हणत असते, तात्पुरता हा, फक्त आत्या आली आहे म्हणून, नाहीतर अजिबातच नाही. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता तेजस्विनी म्हणत असते, प्लीज सखी, कानाशी असं वागू नकोस, आज काना आहे म्हणून मी आहे. हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते, म्हणजे मग सगळं काही तेजस्विनीने उलगडून सांगितल्यावर सखीने कानाचे आभार मानलेले असतात आणि सखी म्हणत असते, कान्हा, आय एम सो सॉरी,
मला तुला घटस्फोट घेण्यासाठी या सरकारनेच भाग पाडलंय. माझी खरी आई या ठिकाणी असती तर तिने मला कधीच घटस्फोट घ्यायला भाग पाडलं नसतं. ही माझी मावशी माझ्या मुळावरच घाव घालते एनी टाइम. आज देखील तिने तेच केलं. कान्हा, कान्हा या बाईला सोडू नकोस, हिला तुरुंगात पाठव. त्यावर कान्हाला आता थेट मागून आलेला किरण म्हणत असतो, सखी मॅडम काळजी करू नका. या सरकारची अजूनही बरीच प्रकरणं बाहेर काढली आहेत मी. हिने अनेकांना लुटलंय आणि हिने जो काही प्रताप केलाय ना त्याच्या आधारावर तर ही उभ्या आयुष्यात पुन्हा कधी तुरुंगातून बाहेर येऊ शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर सरकार म्हणत असते, मला तुरुंगात टाकण्याआधी 10 वेळा विचार करा. जर उद्या पुढे मागे काही झालं आणि तुरुंगातून जर मी बाहेर आले तर एकेकाला सोडणार नाही मी. हे वाक्य ऐकल्यावर आता मागचा पुढचा विचार न करता सरकारला थेट कडा इशारा देणाऱ्या सरकारची मुस्काटी आवळत तिला थेट खाली फरफटत आणलेलं असतं. सखी म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या कुल्फीला अशी गळा पकडून आवळायची. तेवढ्यात तेजस्विनी म्हणत असते, काय? हिने कुल्फीचा गळा आवळला आणि मग तेजस्विनीने सरकारच्या थोबाडीत देत तिची चांगलीच लायकी काढलेली असते. आतून गौतम बाहेर आलेला असतो. गौतमने तेजस्विनी बहिणीला समोर पाहताच तो म्हणत असतो, बहिणी वहिनी तू आलीस ना, आता मला काय नको. आणि मग गौतमने दांडका घेत या सरकारच्या पायावर चांगलेच फटके दिलेले असतात. गौतम म्हणत असतो, तुझी एवढी हिंमत, माझ्या मुलीच्या गळ्याला आवळण्याचा प्रयत्न केलास तू. आता तर तुझे तंगडं तोडल्याशिवाय शांत बसणार नाही मी. आणि मग गौतम ज्या पद्धतीने गोल गोल नाचून या सरकारची चांगलीच उचलबांगडी करतो ते अगदी पाहण्यासारखं असतं. मित्रांनो, बाकी तुम्हाला आजचा भाग हा कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.